तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरात पुन्हा पेटलेल्या एका राजकीय वादाच्या बातमीनं। हा वाद पेटला व्हाय आय किल्ड गांधी हा सिनेमा खासदार आणि अभिनेते असलेल्या अमोल कोल्हे यांनी स्वीकारला। त्यात ते नथुरामची भूमिका करतायत आणि त्यावरून आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे, पण मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र या विरोधात आता शड्डू ठोकलाय। त्यामुळे वादाची ठिणगी पडणं स्वाभाविक आहे। नाथुराम गोडसे नामक व्यक्ति ने गोलियां चलाकर बापू की हत्या कर दी। बेरहमी से हुए इस विभाजन में 1.5 करोड़ लोग बेघरबार हुए हैं और लाखों अपनी जान गंवा चुके हैं। व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा टीजर आला। ये महात्मा गांधी की हत्या का मुकदमा है आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी नथुरामाची भूमिका साकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली। मैंने गांधी जी का वध। जणू राजकीय वादळच उठलं, कारण काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे या वादळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका नेमकी काय आहे याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागली होती। अखेर शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र अमोल कोल्हे यांची पाठराखण केली। अस्वस्थ आहे, नाराज आहे, दुःखी आहे। त्या नथुरामचं महत्त्व वाढवायचं त्याच्यात बघितलं नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे एक कलावंत आणि एक या देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेवून आपण बघितलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कोल्हेंनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेवर रोकठोक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली आहे। जब 2017 में उन्होंने ये भूमिका अदा की थी तब वो उसका राष्ट्रवादी से कोई संबंध नहीं था, वो कलाकार थे और उस कलाकार होने के नाते जो अभिनय वो कर रहे हैं उसका हम विरोध करेंगे। अगर हम शरद पोंक्षे को विरोध करते आए हैं, अगर हमने विनय आपटे को विरोध किया है, तो हम अमोल कोल्हे को भी विरोध करेंगे, क्योंकि ये वैचारिक स्तर की लड़ाई है, विचारों से खेला नहीं जा सकता। हारा हुआ जुआरी दांव पर दांव लगाता चला जाता है, उसी प्रकार अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह बघता आले। यावरून भाजपनं बोट ठेवत शरद पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे। कोल्हे हे आमच्या विरोधातले खासदार जरी असले तरी सुद्धा नथुराम गोडसेंची भूमिका घेणं आणि ती उठवणं जर कलाकार म्हणून त्यांना स्वातंत्र्य आहे। पोंक्षेला विरोध का केला हा विरोध करणाऱ्यांनाच विचारलं पाहिजे की तुमचं बरं आहे, सगळंच तुमचं डबल ढोलकी आहे, याला डबल ढोलकी म्हणतात, ह्याला म्हणतात दुटप्पीपणा। तो अमोल कोल्हेंच्या भूमिकेला पाठिंबा आणि शरद पोंक्षेंच्या भूमिकेला विरोध। दरम्यान या चित्रपटाच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत रील लाईफ आणि रिअल लाईफ यांची गल्लत करू नये असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। मी गांधीजींच्या हत्येचं समर्थन किंवा गोडसेंचं उदात्तीकरण या गोष्टी करताना मी कधीही दिसलेलो नाही किंवा तसं माझं कोणतीही वैचारिक भूमिका कधीच राहिलेली नाही आणि यापुढेही कधी राहणार नाही। पण एक कलाकार म्हणून एक आव्हानात्मक भूमिका समोर येते आणि ती भूमिका मी 2017 साली साकारली होती। मैंने गांधी जी का वध। नथुराम गोडसे यांच्या विषयावरून यापूर्वी सुद्धा अनेक वाद झाले आणि आता अमोल कोल्हेंनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमामध्ये साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून या वादांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसनं आता त्यांच्या खासदारांचं समर्थन केलं, त्यांची पाठराखण केली असं असलं तरी महाविकास आघाडी मधला मित्रपक्ष असलेला काँग्रेस मात्र या मुद्द्यावरून आक्रमक आहे। त्यांना मात्र हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी आता या विरोधात शड्डू ठोकण्याची भाषा केली आहे आणि अमोल कोल्हेंच्या या चित्रपटाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली आहे। महात्मा गांधी ही आपल्या देशाची ओळख आहेत आणि त्यांचा खून करणाऱ्याला हिरो बनवलं जात असेल तर येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। इतकंच नाही तर चित्रपट रिलीज झाला तर आम्ही त्याचा विरोध करू,
चित्रपटाला विरोध करू असं म्हणताना त्यांनी शरद पवार काय बोलले हा माझा विषय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाचा विचार आहे, देशाची संस्कृती आहे आणि त्यांना मारणाऱ्या व्यक्तिमत्वाला समजा त्या गोडसेंना हिरो बनवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचा काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केलेला आहे. या सिनेमाचा निषेधही करण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आणि आज त्यांनी तो मोदी गावगुंड मोदी असल्याचा जो दावा केलेला होता अशाच प्रकारचा एक गावगुंड मोदी आज त्यांनी मीडियाच्या समोर आणून उभा केला. ज्या गावगुंड मोदीचं नाव हे उमेश घरडे असं आहे. कथित गावगुंड मोदीचं नाव उमेश घरडे आहे. उमेश घरडे विरोधात एकही तक्रार किंवा गुन्हा नाही, एकही गुन्हा नाहीये. पोलिसांकडून गावगुंड मोदीची चौकशी केली जाते. पोलिसांआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदीला शोधलं असं समोर येतं आहे आणि त्यामुळे आज भंडारा जिल्ह्यात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान नाना पटोलेंनी मोदीला मारूही शकतो, शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले असताना नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांच्याविषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो असा दावा केला. भंडारा पोलिसांनी मोदी टोपण नाव असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे असं त्याचं नाव आहे आणि तो नागपूरमध्ये एकटा राहतो. त्याला दारूचं व्यसनही आहे, मात्र त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा किंवा तक्रार नाही. जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवलं जाते आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोक माझ्या सभोवताल गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहे आणि मी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते आणि त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि वेळेला तर मारूही शकतो, पण तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. हे मी त्या गावगुंड मोदीच्याबद्दल बोललो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याबद्दल नाही बोललो. मी उमेश प्रेमदास उर्फ मोदी घरडे बोलत आहे. मी गावला राहतो गोंदीला. मी दारू पिली. दारू पिल्यानंतर मला हुमण्या नावाचा व्यक्ती मला भेटला. तो माझ्याबरोबर बोलला, धमकी वगैरे दिली. म्हणला मी तुला पाहून घेईन. तू मला शिवागारी काय सर करून राहिलास म्हणला. तू मी नाही त्याला शिवागारी केल्या. शिवागारी केल्यानंतर त्याने नाना भाऊकडे माझी तक्रार केली. ये अभी सारे लोग सुनने के परिस्थिति में आ गए, इसलिए ये ओरिजिनल मोदी जो है जिसके बारे में नाना भाऊ ने बात सिंगुलर लैंग्वेज में कही थी, एकेरी भाषा में कही थी, जिसको मोदी ला कहा था, मोदीन्ना नहीं कहा था, तो ये वो मोदी है जिसने नाना भाऊ के खिलाफ में दारू पीकर कुछ बातें कही थी, नाना भाऊ की पार्टी के बारे में कुछ बातें कही थी और चुनाव के दरमियान नाना भाऊ की पार्टी को वोट मत दो इस तरीके से बातें कही थी. इसने ऐसी भी धमकियां दी थी कि हम नाना भाऊ की पार्टी की नाना भाऊ की यहाँ पे कंप्लेंट करेंगे, वहाँ पे कंप्लेंट करेंगे, ये भी रेफरेंसेस दिए थे. तो इस बारे में नाना भाऊ के कार्यकर्ताओं ने नाना भाऊ के पास में शिकायत की थी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुन्हा एका वादाची. हा वाद आहे मुंबईतला. मुंबईमध्ये राणीच्या बागेतले जे पेंग्विन आहे त्या पेंग्विनचं नामकरण सोहळा झाला, त्याचं बारसं झालं आणि हे बारसं राजकीय नेत्यांच्यासाठी आरोप प्रत्यारोपांचं कारण ठरलं. या सगळ्यामध्ये मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. कोणी कितीही वाद घातले, दुटप्पी भूमिका घेतली तरी गुजरातमध्ये पेंग्विनवर झालेले 264 कोटी रुपये आणि मुंबईत पेंग्विनवर झालेले 17 कोटी रुपये खर्च यावरून कुठे पाणी मुरतंय हे जनतेला कळतंय अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी केली. आता राणीच्या बागेत येणाऱ्या हत्तीच्या पिलाला चंपा आणि माकडाच्या पिलाला चिवा नाव देणार, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये नावाचा वाद वणवा पेटणार आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी.
मुंबईतल्या राणीबागेतील पेंग्विनच्या नामकरणावरनं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झालेला आहे. ऑस्कर असं नाव ठेवल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावरती मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. आपल्या सोबत आहेत त्या ताई. नामकरणावरून आता वाद निर्माण झालेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये अतिशय वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे ही सगळे नेते चुकीची मुंबईकरांना, महाराष्ट्राला नव्हे देशाला, जगाला माहिती देत आहेत. मुंबईचं नाव खराब करण्याचं, महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचा नक्की प्रयत्न करत आहेत. ज्या गुजरातमध्ये त्यांनी 5 पेंग्विन आणले, ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान ज्या गुजरातचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत होते, त्या गुजरातमध्ये सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन ही कुठली गुजरातची नावं आहेत? हा कुठला भाषावाद घालताय? हा कुठला नको तो वाद घालून लोकांना गुमरान करताय? चाव्या मारलेल्या बावल्या बाहेर येतील, वाटेल तशी मुक्ता फळं झाडतायत. मी निश्चित सांगते, येणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला चंपाच नाव ठेवणार आणि माकडाच्या पिल्लाला चिवा नाव ठेवणार. पण त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होतोय की मराठी नाव का नाही मुंबईमध्ये? मराठी नाव नाहीत, चंपा मराठी नाव नाही. आता मराठीत देतो ना आम्ही. चंपा मराठी नाव आहे, चिवा मराठी नाव आहे, एका छोट्या डाक प्रजापतीचं नाव चिवा आहे, आम्ही देतो ना नाव. आता त्याच्यावरनं हे वेगवेगळी नामांतर करत असतील, त्या नामांतरानं त्यांना लाकला, मला काही प्रॉब्लेम नाही. मला एवढंच कळतं, 6 फुटी उंचीच्या डोक्यात काय नक्की विजन आहे आणि 1.5 फुटाच्या उंचीच्या डोक्यात काय विजन आहे, तेवढा फरक लोक ओळखतात. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राजकारणाची पातळी आता किती खाली चालली आहे याची सुरुवात झाली आहे. अजून निवडणूक खूप दूर आहे, अजून खूप खाली जायचं. त्यामुळे वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे ती मुंबईच्या संदर्भातली. आपण बघतोय की जो सगळा वाद निर्माण झाला मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्या नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप करत आज भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. स्थायी समितीमध्ये आपल्याला जे विषय मांडायचे असतात त्याच्यामध्ये बोलू दिलं जात नाही असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आले. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत हा सगळा राडा झाला आणि मग स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाच्या समोरच भाजपच्या नगरसेवकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आज आमने सामने आलेले पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबई महापालिका कार्यालयात स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर भाजपच्या नगरसेवकांनी निदर्शने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत की यासमोरच सेना भाजप नगरसेवक आमना सामने आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे. नेमकी भाजपची काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊयात. सर, काय मागणी आहे, काय आंदोलन करताय तुम्ही? स्थायी समितीमध्ये महत्त्वाचे प्रस्ताव आलेले आहेत, त्याच्यावर चर्चाच करू द्यायची नाही. आज DPDCचा फंड 35 कोटी रुपये पदपथासाठी वापरायचा चुकीचा आणि अनियमित प्रस्तावाला मुंबईच्या पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा प्रस्ताव आणि या प्रस्तावावर बोलूच दिलं नाही. टॅबचा प्रस्ताव जे 10,000 टॅब घेतले पाहिजे ते 20,000 घेतले. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रस्तावात दडपून भाजपला बोलू द्यायचं नाही, मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा स्थायी समिती अध्यक्षांचा जो प्रयत्न आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे धरण्यासाठी बसलेलो आहोत. भाजप नगरसेवक आपल्यासोबत त्या विशाखा राऊत मॅडम आहेत. काय कारण का दोन्ही बाजूनी आता घोषणा होत आहेत? नाही, घोषणा दोन्ही बाजूनी होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा बाजू मांडतीये. पण तुम्ही MS कडनं मिनिट्स काढून घ्या. सगळे वर्षभराचे मिनिट्स काढा, आजचेच नाही. सगळ्यात जास्त कोणाला बोलायला देतात स्टँडिंग कमिटीमध्ये, तर भाजपला बोलायला देतात. MS कडनं मिनिट्स काढा. या नगरसेवकाकडनं एक आरोप केला जातोय भाजपच्या नगरसेवकाकडनं की आम्हाला बोलू दिलं जात नाही, मुंबईकरांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच मी सांगते ना, तुम्ही मिनिट्स काढा.
MS कडनं सगळ्यात जास्त यांचे तास निघतील. यांना आता काही मुद्दा मिळत नाहीये म्हणून हा काहीतरी मुद्दा काढतोय. नक्कीच भाजपच्या नगरसेवकांना कुठचाही मुद्दा मिळत नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ते भाजपचे नगरसेवक करतायत असं शिवसेनेकडनं सुद्धा आता आरोप करण्यात येतोय. जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या नगरसेवकांकडून जे आरोप स्थायी समितीवर करण्यात आलेले आहेत ते आरोप अतिशय चुकीचे असल्याचं स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलंय. नोव्हेंबर, डिसेंबर 2 महिने आणि हा जानेवारी 3 महिन्याचा अहवाल माझ्यासमोर आहे. या 3 महिन्यात तुम्ही बघाल की जितकी चर्चा झालेली आहे यामध्ये शिवसेनेचे सदस्य किती बोलले आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य किती बोलले. या प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्या बैठकीत सुद्धा फक्त भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. प्रत्येक चार्टमध्ये बघाल तर भारतीय जनता पक्षाचे सदस्य जास्त बोललेले आहेत. एकही बैठक अशी नाही आहे की ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं गेलं नाही असा त्यांचा आरोप आहे. हा पूर्णपणे चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोटारडेपणाचा आरोप आहे. यानंतर बातमी आहे गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामधून, कारण गोवा विधानसभा निवडणुकीचं वातावरण अगदी तापू लागलेलं आहे. यातच आता आज न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि यात उत्पल पर्रिकरांना आपण 2 ऑप्शन दिले, पण त्यांनी एक ऑप्शन जो आहे तो पणजीचाच आग्रह धरला. पण आपण त्यांची नाराजी दूर करू, गोव्यात जिंकून आलेल्या उमेदवारांनाच आपण तिकीट दिलंय आणि उत्पल पर्रिकरांना जे 2 ऑप्शन दिलेली आहेत त्यातला एक त्यांनी नाकारला, एक त्याच्याबद्दलची चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी न्यूज 18 लोकमतला आहे एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. लक्ष्मीकांत पर्रिकरांशी चर्चा केली जाईल, असं त्यांच्या नाराजीचा फायदा विरोधकांना होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आदित्य ठाकरेंचा काही प्रभाव पडेल असं शिवसेनेनं आजमावून पाहावं असंही ते म्हणाले. जिस तरह से 18 से 22 सीट्स एक्चुअल में दिखा रहे हैं, इट इज एक्चुअल रियलिटी भी है और ग्राउंड पे भी वही दिख रहा है. मैक्सिमम हम पहले से कहते आ रहे हैं कि भारतीय जनता पार्टी 2022 में 22 प्लस सीट लेके हम फिर से एक बार गोवा में सीट जीतेंगे. जिन्हें पार्टी ने जो डिसीजन लिया है, केंद्रीय समिति ने जो हमारे पार्टी का डिसीजन है, जिनके साथ बात करके ही डिसीजन लिया है, तो डेफिनेटली द विनेबिलिटी और पार्टी की सोच करके ये डिसीजन लिया है. तो मुझे पूरा यकीन है कि गोवा के लोग और यहाँ के मतदार और यहाँ के पूरे पार्टी के कार्यकर्ता जिनको टिकट दिया है वो फिर से एक बार सरकार आने के लिए पूरे लोग काम में लगे रहेंगे. सर, असं आहे की आता यावेळेस शिवसेना देखील रणांगणात आहे. गोव्याची रणधुमाळी जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पॉवरफुल पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे आणि आदित्य ठाकरे यावेळेस स्वतः प्रचारात उतरणार आहेत असं संजय राऊत यांनी देखील सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंचा करिश्मा पाहता भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते, काय सांगाल तुम्ही? गोव्यामध्ये नोटाला मतं जास्त पडतात, त्यापेक्षाही कमी मतं ही शिवसेनाला पडतात. त्यामुळे आदित्य ठाकरेने इथं अजमावून पाहावं की नोटापेक्षा आपला जास्त प्रभाव आहे का. पण नोटाला मतं तुम्ही जो उल्लेख करताय हा जुना रेफरन्स झाला. आताची समीकरणं बदललेत. आताची शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यातला फरक आहे. आणि महाराष्ट्रासारखं राज्य सत्ताधारी आहेत, ते एक यशस्वी मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आहे इथे. मग अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना रिस्पॉन्स मिळणार नाही हे म्हणणं थोडंसं धाडसाळ ठरेल. मी काहीच म्हणत नाही. हे निकाल झाल्यानंतर परत या विषयावरती आपण एकदा बोलूया, म्हणजे आपल्याला पण समजेल की काय प्रभाव आहे तो. तेव्हा ही संपूर्ण मुलाखत तुम्ही 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर पाहायला विसरू नका. यानंतर गोव्याच्या राजकारणातून आणखीन एक महत्त्वाची बातमी. उत्पल पर्रिकर यांनी अखेर बंडाचं निशाण फडकावलंय आणि त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे, तशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे भाजपसाठी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून उत्पल पर्रिकर हे पणजीमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते, पण पक्षानं त्यांना तिथून उमेदवारी दिली नाही. त्यांना दुसरे 2 पर्याय दिलेले होते, पण त्या 2 पर्यायांबद्दल त्यांनी विचार न करता उत्पल पर्रिकर यांनी अखेर आपलं बंडाचं निशाण फडकावलंय. उत्पल पर्रिकर हे मनोहर पर्रिकर दिवंगत भाजपचे नेते
यांचे चिरंजीव आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पर्रीकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग गोव्यामध्ये आहे आणि आता त्यांच्या मुलानं भाजपच्या विरोधातच बंडाचं निशाण फडकावलंय. I enjoy their support. I also enjoy support of general population of Panji. In spite of that, for some reason, I am not able to get the candidature of Panji constituency. It has been given to someone who has opportunistically come within the party in last 2 years. Due to these circumstances, I have no choice but to stand for the values my father believed in and go ahead and let people of Panjim decide my political fate. So I like to announce that I will be contesting as an independent candidate from Panji constituency. Thank you. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेने सुद्धा कंबर कसली आहे आणि शिवसेनेचे नेते गोवा विधानसभा निवडणुकीच्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरतील आणि आदित्य ठाकरे हे गोव्यामध्ये प्रचाराला जातील अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. आज शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री व्यक्त केली. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील असं राऊत म्हणाले. दरम्यान घराणेशाही म्हणून उत्पल्यांना तिकीट नाकारणं चुकीचं असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. फक्त पर्रीकरांना तिकीट देतानाच घराणेशाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान शिवसेना उत्पल पर्रीकरांना पूर्णपणे पाठिंबा देईल आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ असंही राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही ठरवलं आहे की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीनं निवडणुका लढेल. गोव्याच्या राजकारणातलं सध्याची जळमटं जी दूर करायची असतील आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. युवा सेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील. मतदारसंघात ते काम करतील. काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळी स्पष्ट केलेलं होतं की जर उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून जर अर्ज भरला तर शिवसेनेचा जो तिथला उमेदवार आहे तो माघार घेईल आणि शिवसेना उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देईल. आमचं असं म्हणणं आहे की उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढणार असतील स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचे मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पणजीतून. पण जर उत्पल पर्रीकरांनी अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहिले तर शैलेंद्र वेलिंगकर त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आत्ता माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून मी हा विषय आपल्यासमोर मांडतो. ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे. पण आधी त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ द्या. गोव्याच्या या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीवरती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही 7:30 वाजता अगदी थोड्याच वेळात बघणार आहात. पण बुलेटिनमध्ये आत्ता आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.